आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन स्टाईलची व्हेज मराठा भाजी। चव अगदी हॉटेलसारखी। चला मग करूया। सगळ्यात आधी कोफ्त्याची तयारी करू। इथे मी 1.5 वाटी कोबी घेतला आहे। तुम्ही कोबी बारीक चिरून घेतला तरी चालेल। चमचा आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर हिंग। हे ऑप्शनल आहे। चवीनुसार मीठ। आता याला सगळं मिक्स करून घ्यायचे। आता यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। याला आपण असंच मळून घ्यायचे। याला आपोआपच पाणी सुटतं। आता याचे कोफ्ते तयार करू। मी अशा उभ्या आकाराचे कोफ्ते करून घेतले आहेत। वाटलं तर तुम्ही याचे गोल गोळे पण बनवून घेऊ शकता। आता याला आपल्याला चांगलं तळून घ्यायचे। हे आपल्याला बारीक गॅसवरच तळून घ्यायचे, म्हणजे कोफ्ते आतपर्यंत तळले जातील। हे असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। आता ग्रेव्हीसाठी मध्यम आकाराचे 3 कांदा उभा चिरून घेतला आहे। थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं। थोडंसं लालसर झालं की लसूण आणि 4 ते 5 काजू टाकायचे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे चिरून याच्यात परतून घ्यायचं। आता हे चांगलं परतलं की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण चांगलं थंड होऊ द्यायचं। हे थंड झाले। आता याची पेस्ट करून घेऊ। आता आपल्याला फोडणी तयार करायची। त्यासाठी इथं मी तेल कडकडीत गरम केले। त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं। ते चांगलं तडतडलं की मग आलं लसूणची पेस्ट टाकायची। नंतर आपण तयार केलेलं वाटण याच्यामध्ये टाकायचे। आता हे पण चांगलं परतून घ्यायचे। हे चांगलं परतून घेतलं की यात 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला आणि गरजेनुसार थोडासा कांदा लसूण मसाला। हे पण चांगलं परतून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं। आता यात थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे। हा मसाला असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि यात थोडंसं आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं। मी इथं 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। तुम्ही हवं तर थोडंसं अजून पाणी वाढवू शकता, कारण ग्रेव्ही जर थंड झाली तर अजून घट्ट होते। आता याच्यात आपल्याला थोडीशी फ्रेश क्रीम टाकायची। फ्रेश क्रीम जर नसेल तर सायपण फेटून टाकली तरी चालते। आता याच्यावर कसुरी मेथी टाकायची आणि चव एकदम छान लागते। आता याच्यात आपण तयार केलेले कोफ्ते टाकून घेऊ। आता कोफ्ते टाकून घेतले की याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं ह्याला शिजू द्यायचं थोडा वेळ। चला, भाजी शिजून तयार झाली आहे। आता ही भाकरीसोबत किंवा रोटीसोबत मस्त लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।